या झालेल्या मॅचचा मन ऑफ द मॅच उमरान ठरतोय या मॅचचा मन ऑफ द मॅच. सामन्याला होईल सुरुवात आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पूर्वार्थाचा हा खेळ. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर. चांगला फटका डिफेन्स कव्हरच्या दिशेला आणि त्याच वेळेला बॉल सीमारेखेच्या बाहेर जाणारा. पहिल्या बॉलवरती पहिला चौका. पुढचा बॉल हा सुद्धा पुन्हा मोठा फटका. पुन्हा तीच जागा निवडली आहे, जागा बनवली आपल्या शॉटसाठी. वन बाउन्स बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग राहिली आहे, काय प्रयत्न पाहायला मिळतील. दोन धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची जी धावगती आहे ना ती पुढे सरकत असताना आपल्याला बघायला मिळेल. तब्बल सहा या आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. पहिल्या बॉलवरती चौकाराला आक्रमण केलं गेलं, धावा बनवल्या गेल्या आणि सातत्यानं खुरानं धावा जमा करण्याचा प्रयत्न मैदानावरती चालू आहे. टार्गेट सेट करायचं आहे, धावा संख्या बनवायची आहे. जर जिंकायचं आहे तर धावा बनवावाच लागतील. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग केला गेला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑब्स्टिकला मिस करणारा हा चेंडू, बराचसा दूर राहणारा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपामध्ये आपण या बॉलकडे पाहतो. अवंतर स्वरूपानं संघाची धावगती पुढे सरसवतोय आणि त्याच वेळेला टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर पोचत असताना 7 हा आकडा गाठते. धावा येतात, धावा बनल्या सुद्धा जातात आणि त्याच धावा थांबवल्या सुद्धा जातात. दोन्ही बाजूनं पारड जे आहे ना जड आहे. ही मॅच कोण जिंकेल याचा रिझल्ट आपल्यापर्यंत मिळणं थोडं कठीण आहे. पुढचा बॉल मोठा फटका. हा चेंडू थेट मिड विकेटच्या बाहेर जाणारा. षटकार. तीन चेंडू मध्ये 12 धावांवरती एकटा खेळताना पाहायला मिळेल मुजाईब मैदानाच्या आतमध्ये बाटेकर. मुसीब आपण पाहतोय आणि त्याच्या बाटमधून पुन्हा एक मोठा फटका. पुन्हा बॉल सीमारेखेच्या बाहेर आणि तदनंतर बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. षटकार. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चांगल्या पद्धतीचं कमबॅक राहिलं होतं गोलंदाजाचं, पण त्याच वेळेला 22च्या स्वरूपामध्ये मिळेल ही एक सिंगल. या एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफळकावरती लागतात. पहिलं षटक मार्गाचा काय मॅच रंगतीये मैदानावरती. खऱ्या अर्थानं पहिलं सत्र आहे आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनतात. हा सुद्धा मोठा फटका, पण या फटक्यावरती सुद्धा मिळतील तब्बल 6 धावा.
बैलगाडा शर्यत म्हटलं की सातत्यानं आता बरेचसे आपण जरा पाहिलं तर सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातीलच गीत बकासूर या नावानं वेड लावलंय संपूर्ण महाराष्ट्राला. जे ट्रेंड बदलत राहतात. पहिली गौतमी पाटील आली, तदनंतर मथुर आला, आता बकासूर. आणि त्या बकासूरनं आपण जर पाहिलं तर अड्ड्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. वेगाचा बादशाह म्हणून त्याला संबोधलं गेलं. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर बरीचशी बॅटिंग आपण जर मैदानावरती पाहिली ना तर पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 26 धावा. आज बकासूरचं गाणं जरी ऐकलं पण आज मैदानावरती एक खेळाडू धुमाकूळ घालतंय. त्याची बॅट बोलतीये. त्याचं नाव आहे मुसेब बंदरकर. पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक तो 24 आकड्यावरती खेळतो. टीमची धावसंख्या जरूर 26 आहे. एक चांगला खेळ त्याचा मैदानावरती राहिला. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग. षटकातील पुढचा बॉल लो व फुल टॉस, बॉल ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षकात मिसफील्ड पाहायला मिळेल. स्वतःला सावरतील ना त्याआधी दोन्ही फलंदाजाने एकच जाऊ घेतली. याच्या मागचं कारण काय होतं तर स्ट्राईक रोटेट होणं. फक्त स्ट्राईक वरती ज्याची बॅट बोलतीये, मग मुसीबची बॅट बोलतीये ना तर त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. मग त्याला जास्तीत जास्त प्रमाणाचे बॉल तो खेळणं गरजेचं आहे. आणि तो खेळत असताना त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच इथे एकच जाऊ घेण्याचा निर्णय आणि तो अद्याप कितपर्यंत सफल ठरतोय ना हे बघायचं. कोलटबाचा बॉल लावून तर कार्पेट आपण पाहतो आपलं फॉलोथ्रोमध्ये चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आणि परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. ब्रह्मास्त्र इथे वापरण्यात आला. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. धावा रोखणं गरजेचं आहे आणि त्या धावा थांबवल्या जातात, रोखल्या जातात. षटकातील पुढचा बॉल लो फुलटॉसचा बॉल होता पण त्याच वेळेला बॉल आपण पाहिलं तर लेग स्टिकला मिस करणारा आपण जरूर पाहिलं. बॉल सरळ जाईल एक धावीसाठी. रिव्ह्यू अवेलेबल आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि तोच रिव्ह्यू घेतला जातो. वेस्ट साईड साठी नो बॉलचा हा रिव्ह्यू आहे. पंचांचा निर्णय आपण जर पाहिलं तर इथे नो बॉल नाही आहे आणि त्याच निर्णयावरती आक्षेप हा मात्र फलंदाजाने घेतला. जे गणेश स्पोर्ट्स या वाहिनीची घेऊया आपण मदत, जिथे पाहिलं जाईल हा नो बॉल आहे. अनफेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेस. इथून पुढे तो रिव्ह्यू आपण पाहिलं तर कंटिन्यू राहील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू देतोय. पंचांसाठी सुद्धा रिव्ह्यू अवेलेबल. थर्ड अंपायरची भूमिका सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. हा सुद्धा आपण पाहतोय नो बॉल. वेस्ट साईडचा हा नो बॉल आहे. आडवा बॅटने खेळला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जाईल त्या आधी थांबविण्यात आलं. दोन वेस्ट साईडचे नो बॉल आपल्याला बघायला मिळाले. शरीरावरती आदळणारा चेंडू पाहिला. मोठा फटका. या वेळेला फटका जरूर फसला होता. क्षेत्ररक्षक तिथे आले, बॉलला पकडलं, बॉलची फेक केली. एकच धाव इथे सुद्धा मिळेल. धावा जमा होतात, धावा जमा केल्या जातात. आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 31 धावा या स्कोर कार्ड वरती लागलात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग केला गेला. अंगलट अक्षरश आला. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. हा चांगला फटका शॉर्ट पॉइंटला चालला आणि इथे डेंजर झोन. पण शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर एक धाव इथे जरूर कंप्लीट केली जाते. पण ज्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ना तदनंतर मोठे फटके बघायला मिळाले नाहीत. मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवलंय गोलंदाजी करत असताना अय्याबनं. षटकातील शेवटचा
आणि अंतिम बॉल येणं बाकी. कुलडपाचा बॉल मिड ऑफच्या दिशेला, वा अप्रतिम फिल्डिंग. त्याच वेळेला चांगली फेक होती पण खराब बॅकअप पाहायला मिळालं. त्याच कारणानं वर्तुळच्या स्वरूपामध्ये मिळेल ही एकच धाव. एक धावेच्या सह्यानं टीमची धावसंख्या अद्याप आपण पाहतो 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 20, या षटकामध्ये आल्या धावा पहिल्या षटकामध्ये 24 धावा 26 धावा आल्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 नो बॉल येऊन सुद्धा 7च धावा बघायला मिळाल्या. 33 धावा धावफलकावरती. एक मिनिट सर, ओव्हर संपली आहे. 2 षटका अखेर 33 धावा. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज ऋषिकेश बॉलिंग मार्कवरती. षटकातील पुढचा बॉल, हा चांगला फटका. ज्या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल चालला, 1 बाउन्स सरळ थेट सीमा पार. धावा मिळतील 4, येईल चौकार. टीमची धावसंख्या षटकाराच्या सह्यानं तब्बल आपण पाहतोय 37 आकड्यावरती. ऋषिकेशवरती हल्ला पहिल्याच बॉलवरती, त्याला मात्र 4 धावा आल्यात. हा चांगला बॉल आणि अप्रतिम यष्टीरक्षकाची कामगिरी पाहायला मिळाली. एक मोठा धक्का, एक मोठा बॅट्समन मैदानाच्या बाहेर ज्याच्या बॅटमधून धावा येत होता त्यालाच मात्र आता आपण पाहिलं तर डग आउटच्या रस्त्याला पाठवलं. पहिला धक्का. तेरा चेंडूंचा सामना केला, 30 धावा एकट्याच्या बॅटमधून आल्या. सदतीस धावा धावफलकावरती आणि 37 या आकड्यावरती पहिला धक्का लागला. न्यू बॅटर मैदानावरती. शमून आपण पाहतोय.
शमून मैदानाच्या आतमध्ये आला. ऋषिकेशनं पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. पहिली विकेट त्याची खूप महत्वाची राहिली आहे. धाबांना अंकुश लगावण्याचं काम तो मैदानावरती जरूर करतोय. हा ट्रॅकर सुद्धा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये. बॉल लावून द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेला जाईल. एकच धाव तिथे घेतली जाते. ऋषिकेशची चांगली कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अचूक त्याचा टप्पा आणि भेदक त्याचा मारा राहिला. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आपल्याला बघायला मिळेल. आणि इथून अजूनही आपण जर विचार केला तर अशा पद्धतीचा रनरेट जर चालू राहिला तर धावा या जरूर बनतील. जवळजवळ 60 ते 65 धावा इथे उभारल्या जाऊ शकतात. किंवा फुलटो सडवा बाटने खेळत असताना आपण पाहतोय ज्यावेळेला बॉल चालला लॉंगनच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने येतील. चांगल्या पद्धतीची फेक होतीये. एक यंग टॅलेंटेड गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. ऋषिकेश त्याचं नाव आहे. अचूक त्याचा तो टप्पा आपण बघतोय. पुढचा बॉल. हा ट्रॅकर ज्या वेळेला टायमिंग प्रॉपर इथे करण्यात आलं. एक दूरवरचा लांबच लांब जाणारा हवाई हल्ला षटकार. टीमची धावसंख्या रोहित शर्मा जर्सी नंबर 45 धावा स्कोर कार्ड वरती लागलात. आज बऱ्याच लोकांची आतुरता पाहायला मिळेल. 7:30 वाजल्यापासून टीव्ही समोर बसल्यानंतर 11:15 पर्यंत हातामध्ये रिझल्ट येईपर्यंत डोळ्यामध्ये तेल टाकून ती मॅच बघितली जाईल. एका बाजूला गुजरात टायटन्स, त्यांच्या विरोधामध्ये मुंबई इंडियन्स. MI आणि GT या 2 टीम कोण जिंकेल आणि कोण हारेल याचाच अंदाज बरेच लोक आज लगावतील. नवीन गोलंदाज परवेज. 45 धावा. 45 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. हा मोठा फटका. वा वा वा. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. दूरवरचा मिड विकेट बाउंड्री लाईनला कव्हर करणारा षटकार. षटकातील पुढचा बॉल. आणि बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा राहिला नाहीये. पायावरती दळणारा चेंडू होता. बॅट फिरवली, बॅट हातातून निसटली सुद्धा, पण तदनंतर तिथे एकच मिळते. खेळाडूच्या पायाला थोडी दुखापत झाली आहे, पण तो त्या जखमांवरती आपण पाहिलं तर सातत्यानं कठोर प्रयत्न करत आज आपल्या गावासाठी आणि गावाच्या टीमसाठी मैदानावरती तो उतरला. एक 40+ खेळाडू. काल 40+ आपण सचिन सरांना खेळताना पाहायला मिळालं. काय ते स्क्वेअर कट होते, काय फटके आपण जरूर पाहिले. आणि तदनंतर आज 40+ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आरिफ आपण पाहतोय, म्हणजे जे लेजेंडरी क्रिकेटर आहेत त्यांचाच दर्जा आणि त्यांची ख्याती आज मैदानावरती कालपासून बघायला मिळाली आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल चांगल्या गतीचा आणि भन्नाट वेगाचा, त्याच वेळेला परफेक्ट टप्प्याचा डॉट बॉल आला. अजून एक डॉट बॉल. त्यावेळेला धावा येत होत्या पण त्या धावांना थांबविण्याचं काम केलं गेलं. आणि काल सुद्धा एक लेजेंडरी क्रिकेटर यांचा दबदबा आपण बघितला, पण आज दिवसामध्ये ते थांबलेत. संपूर्ण दिवसामध्ये या खेळपट्टीचा अंदाज घेतात, कारण की त्यांना सेमीफायनल खेळायची आहे. हा बॉल आपण जर पाहिलं तर लेग स्टिकच्या जवळपास बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपाच्या धावा येतात, धावा बनतात आणि टार्गेट सेट करण्याचं मानस धाडस जे मैदानावरती चालू आहे. तब्बल आतापर्यंतच्या 53 धावा तर स्कोर कार्ड वरती आला. संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागले जरूर. हा सुद्धा लोवर फुल टॉस बॉल होता. बॉलला फक्त मिडल ऑफ द बॅट करायचं होतं, कारण की आज पूर्णतः आपण पाहिलंय दूर दूर वरती जाताना चेंडूला आपण बघितलंय आणि तेच करायचं होतं. पुढचा बॉल, खुलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. फलंदाज बाद होईल. षटकाच्या 5व्या चेंडूवरती सफलता आणि येताच करणार रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 2, बॅट्समन बॅक टू दी डग आउट. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फरहान. या इनिंगचा संपूर्ण या सत्राचा शेवटचा आणि अंतिम बॉल येणं बाकी. षटकाचा शेवटचा आणि अंतिम बॉल. चांगला फटका ऑन साइडला आपण पाहतोय, ते खेळला गेला. एक धाव मिळेल, दुहेरीचा प्रयत्न आणि अखेर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. 57चं टार्गेट. येणारे चेंडू 24, 4 षटक. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवरफुल बॅटिंग होईल का हे आपण जरूर पाहूया, पण त्याआधी पॉवरफुल कॉमेंट्री आपण जरूर उत्तरार्धाच्या खेळामध्ये ऐकूया. आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ अलिबाग, आमचे साथी समालोचक यासिन सरांचा आवाज या ऐकूया सेकंड इनिंगसाठी.
आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय देवेंद्रभाई भुसाणे, शिवसेना शहर प्रमुख श्रीवर्धन, महिला आघाडी श्रीवर्धन, युवा सेना श्रीवर्धन आणि प्रतोषभाई कोलथरकर, शिवसेना तालुका प्रमुख श्रीवर्धन आणि संपूर्ण शिवसैनिक यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपण इथे पाहतोय। या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील चालू असलेला हा सामना गोंडघर आणि मेंदडी या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय। जिंकण्यासाठी 57 धावांची गरज मेंदडी या संघाला। निर्धारित 4 षटकांचा हा सामना। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय श्रीलेश तोडणकर, साजेश भाटकर, समीर बोरकर आणि मोहसिन इब्जी। त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक गौरव बोरकर आणि संपूर्ण स्पर्धा यूट्यूब या वाहिनीवरून, यूट्यूबच्या साह्याने अर्थात जय गणेश स्पोर्ट्स या वाहिनीवरून आपण पाहतोय। आणि सर्व टेक्निशियन्स यांचे मी सर्वात प्रथम हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण आपल्या भारत देशातील काही क्रिकेटचे रसिक दुबईमध्ये, कुवेतमध्ये आहेत, सौदी अरेबियामध्ये आहेत। त्यांचे फोन कॉल्स आणि त्याचप्रमाणे मेसेज आम्हाला येत आहेत की अगदी अप्रतिम इथे लाईव्ह स्ट्रीमिंग होते, चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आवाजसुद्धा सुंदर येतोय, कॉमेंट्री छान होते, असं सर्व काही त्यांच्याकडून आम्हाला ॲप्रिशिएशन मिळालेलं आहे। तर मी यूट्यूबच्या साह्याने पाहणारे सर्व प्रेक्षक वर्गाचं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। मजहर परदेसी हे सुद्धा सौदीमध्ये आहेत आणि त्यांचा सुद्धा मला कॉल आला होता आणि त्याच कारणास्तव संपूर्ण कोर कमिटीचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। सावंत तौसाळकर, भरत चोगले, अजय चव्हाण आणि अर्थातच सन्माननीय देवेंद्रजी भुसाणे, शिवसेना शहर प्रमुख श्रीवर्धन। चलिए दोस्तों, मुसेब बंदरकर अपना निजी पहला ओवर लेके आए हैं, हमेशा की तरह राइट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद उसे उड़ाया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, छक्के से शुरुआत की है। अब तक यहां पे आगाज आपने देखा है, अंजाम अभी बाकी है। परवेज नॉन स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है उनका नाम अभी भी पता नहीं है। बिलाल, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा, तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा, ये बताते हुए परवेज। जी हाँ, इसमें दबा इनसाइड आउट खेलने का मन बना लिया था और बिलाल ने क्रीज छोड़ा, रन लेने की कोशिश की और अपना कीमती विकेट यहां पे खोया है। फर्स्ट विकेट डाउन। नीरज, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर रन आउट के रूप में विकेट। ये है असली क्रिकेट। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज। अद्भुत खेल है क्रिकेट, बहुत ही अनोखा खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल, कभी भी कुछ भी हो सकता है। पहली गेंद पर छक्का आने के बाद हमें ऐसा लग रहा था, ओहो, फिर से एक बार उड़ाया है मगर लॉन्ग ऑन की दिशा में। क्या वहां पे फील्डर तैनात है? जी हाँ, वहां पे गेंद को फील्ड तो जरूर किया है। 2 रन का इशारा अंपायर जी का और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन।
जीतने के लिए 57 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन 14 के औसत से रन बनाने होंगे। 14.25 के औसत से रन बनाने की सख्त जरूरत है। यानी ये साफ है कि हर ओवर में कम से कम 1 से 2 बड़े स्ट्रोक आना लाजमी है। अय्यान ने पहला ओवर जो किया था उसमें 26 रन खर्च किए थे। जी हाँ, इसमें दबा बहुत ही शानदार ये कवर ड्राइव, मगर फील्डर के हाथों में खेल गए और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। वहां के फील्डर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया है। पहली गेंद पर छक्के से शुरुआत की थी, मगर मुसेब बंदरकर ने यहां पे अच्छी वापसी दिलाई है अपने टीम के लिए। 8 रन स्कोर कार्ड पर पहले 4 गेंदों में। जी हाँ, फिर से एक बार उड़ाया है परवाज करते हुए। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। दो बड़े स्ट्रोक की दरकार और यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक आए हैं। मुख्य अस्त्र मुसेब बंदरकर के ऊपर हल्ला बोल किया है। ये उनका एटीट्यूड, उनकी मानसिकता, उनकी सोच, उनका नजरिया बताते हुए कि मैं क्या कर सकता हूं, विध्वंस मचा सकता हूं। कमाल की बल्लेबाजी, मजेदार। जी हाँ, फिर से एक बार उड़ाया है, मगर क्या एलिवेशन मिलेगा। जी हाँ, मिड विकेट के फील्डर को चकाती हुई गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, 6 रन के। याच दरम्यान सन्माननीय सुशील भाई गोखले यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। साजेश भाटकर आपली वाट पाहत आहेत। ये तीसरा छक्का इस ओवर में और पहले ओवर में 20 रन खर्च किए हैं मुसेब बंदरकर का। ये ओवर काफी खर्चीला, काफी महंगा। जब बल्लेबाजी कर रहे थे मुसेब बंदरकर और उनकी टीम, तब पहले ओवर में 26 रन वसूले थे और यहाँ पे परवेज ने भी पहले ओवर में 3 छक्के लगाकर ये बताते हुए कि हम भी कुछ कम नहीं है, हमने भी कच्ची गोलियां नहीं खाई है और हम भी ईंट का जवाब पत्थर से देना जानते हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत, पॉजिटिव अप्रोच। ये मैच हम जीत सकते हैं, इसी ललक के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। इस बीच स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अयूब पहली मर्तबा नए गेंदबाज का यहां पे सामना करेंगे। गेंदबाज है फरहान, 4 नंबर की जर्सी। 4 नंबर जब भी मुझे याद आता है तो रोहित शर्मा की याद आती है, उसी के साथ मार्टिन गुप्तिल की याद आती है, क्योंकि मार्टिन गुप्तिल का 4 के योग पर कैच ड्रॉप किया था और उसी के साथ रोहित शर्मा का भी 4 के योग पर वो कैच ड्रॉप हुआ था और ऐतिहासिक पारी हमें देखने को मिली थी। विश्व चषक में मार्टिन गुप्तिल ने 237 रन बनाए थे और पूरे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 264 रन बनाए थे रोहित शर्मा ने। 4 नंबर की जर्सी परिधान किए हुए फरहान पहला ओवर लेके आए हैं। राइट आर्म ओवर द विकेट बल्लेबाज अयूब के लिए। जी हाँ, इस पर दबा अच्छी गेंद, घूमती हुई गेंद थी, 3 खिलाड़ी उस गेंद के नीचे और इसी के साथ पहली गेंद पर पहली शिकार। अयूब बैक टू द पैवेलियन। अयूब आउट होने के बाद नए बल्लेबाज अय्यान 45 नंबर की जर्सी परिधान किए हुए स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करने के लिए। हालांकि यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों को समझना होगा
अपने स्ट्राइकर बल्लेबाज को यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा खेलने का मौका देना होगा। सिंगल और डबल से स्ट्राइक को रोटेट करना होगा। यहाँ पे अय्यूब ने गलती की, बिलाल ने इसके पहले गलती की। अब यहाँ पे अय्यान को समझना होगा और अपने पारी को संभालना होगा, क्योंकि पहले ओवर में परवेज की परवाज हमने देखी थी। 3 छक्के उनके बल्ले से आए थे। जी हाँ, इस मरतबा फुल टॉस गेंद सीधे बल्ले से खेला है। बॉलर के सर के ऊपर से लॉन्ग ऑफ के फील्डर तेजी के साथ उस गेंद तक पहुंचे। आणि मुअज्जिन अर्थात बांगी साहेब सुद्धा म्हटलं जातं, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुअज्जिन सन्माननीय मुअज्जिन बांगी साहब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. जी हाँ, ये देखिए, ओहो हो, क्या कमाल का थ्रो था ये. बुलेट थ्रो सीधा स्टंप से जाके टकराया. बचपन में कंचे खेलना जरूरी है. कमाल की फील्डिंग, कमाल का थ्रो और एक बल्लेबाज मैदान से बाहर. आहा, गेंद को कट करने की क्षमता, ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई. क्रॉस द लाइन खेलने का प्रयास था बल्लेबाज परवेज का. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिंदी गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस ओवर में. फरहान ने क्या कमाल का हुआ कमबैक किया है. अब तक 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है. लाजवाब गेंदबाजी. फिर से एक बार फुलर लेन, फरहान फरहान और फरहान फिर से एक बार यहां पे खंबा उखाड़ दिया है. जी हां, और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे. अरफात, परवेज के ऊपर सारी दारोमदार थी, यकीन था, भरोसा था, मगर परवेज आउट होने के बाद अब यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों को एक अच्छी साझेदारी अंजाम देनी होगी, अय्यान और अरफात. मगर फरहान के क्या कहने. जी हाँ, फिर से एक बार फुलर लेन थी, उसे अक्रॉस द लाइन खेला था स्क्वायर लेग की जानिब, मगर वहां पे फील्डर तैनात. बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो. आरिफ विकेट के पीछे 40 प्लस, मगर चुस्ती और तंदूरी चुस्ती जबरदस्त उनकी हमें यहाँ पे नजर आती हुई. तंदुरुस्ती यहाँ पे मुझे कहना था. जी हाँ, टंग स्लीप यहाँ पे हमारी भी होती हुई. 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 20 रन और दूसरे ओवर में मात्र 2 रन खर्च किए हैं फरहान ने. अपने आप को फिट रखा है आरिफ ने. आप फिट है तो हिट है. अपने आप को मेंटेन किया है, बैलेंस किया है और डाइट को भी फॉलो किया है आरिफ ने, और इसी वजह से आज भी वो
इस मैदान पर प्रोफेशनल क्रिकेट खेलते हुए दिखाई दे रहे हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 22 रन। और इस बीच नए गेंदबाज आए हैं कैस अब्दानी जी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। जीतने के लिए फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा 57 रनों की जरूरत। ये मैच यहां से धीरे धीरे हाथों से फिसलेगा, मगर बल्लेबाज को अब कम से कम हर ओवर में 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे, तो यहाँ पे काम बन सकता है। 12 गेंदे और 34 रनों की जरूरत। 17 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं। जी हाँ, हवा में जरूर गेंद है और लॉन्ग ऑफ के फील्डर उस गेंद के नीचे, मगर ये देखिए मुसेब बंदर कर उसके बीच में आए और एक आसान सा जो कैच था वो ड्रॉप होता हुआ और एक जीवन दान यहाँ पे मिला है। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन भी यहाँ पे मुकम्मल कर लिया है, मगर एक रन से काम नहीं बनेगा। पहले ओवर में 20 रन आए थे, उसके बाद हमें भी ऐसा लगा था कि ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है, मगर फरहान ने पानी फेर दिया है मंसूबे को पर। और अब यहाँ पे कैस भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए, राइट आर्म ओवर द विकेट कैस। जी हाँ, हवा में गेंद और इसी के साथ अब किसी भी तरह की गलती नहीं और एक बल्लेबाज मैदान से बाहर। अब यहाँ पे बहुत ही खस्ता हालत है बल्लेबाजी करने वाली टीम की। मेंदड़ी टीम के एक के बाद एक 4 विकेट यहाँ पे जा चुके हैं। 5 विकेट, इस विकेट को पकड़ते हुए 5 विकेट यहाँ पे उन्होंने खोए हैं। अरफात और नए बल्लेबाज। जी हाँ, पहली गेंद ओवर पिच थी, ऑन द राइज उसे खेला था, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा, मगर एक रन बनाकर यहाँ पे काम नहीं बनेगा। आपको अब बड़े स्ट्रोक की तलाश में जाना होगा, बड़े स्ट्रोक की सख्त ज़रूरत है। हालांकि बल्लेबाज पुरजोर कोशिश कर रहे हैं, मगर कमाल की गेंदबाजी हो रही है, अच्छी गेंदबाजी यहाँ पे देखने को मिल रही है। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया तो वाइड यॉर्कर करने का प्रयास कैस का। अच्छी गेंदबाजी, बल्लेबाजों को रोक के रखा है, थामे रखा है, बड़े स्ट्रोक से वंचित किया है। मात्र सिंगल और डबल के ऊपर निर्भर यहाँ पे रहना पड़ेगा। जी हाँ, फिर से एक बार हवा में खेलने पर मजबूर कर दिया, मगर नो मैंस लैंड, वहाँ पे को खाली क्षेत्र, कोई भी फील्डर मौजूद नहीं है। मैं डी स्क्वायर लेके फील्डर बहुत ही लंबी दौड़ लगा के उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को फील्ड किया, थ्रो किया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए थे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में यहाँ पे देखने को मिली है। सही मायनों में अगर आपके पास अच्छी फील्डिंग करने की क्षमता है, जैसे मैंने इसके पहले भी कहा कि मैदान में जब भी उतरते हैं तो चुस्ती, फुर्ती, तंदुरुस्ती, ये सारी चीज़ें होना बेहद ज़रूरी है, क्योंकि फील्डिंग मायने रखती है। एक कैच या एक रन आउट पूरी तरीके से मैच का रुख बदल देता है। आणि याच दरम्यान सन्माननीय मनोजभाई नेवरेकर यांना विनंती आहे, सर आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। सन्माननीय मनोजभाई नेवरेकर। जी हाँ, मुसेब उस गेंद के नीचे और एक विकेट यहाँ पे गिरता हुआ। अब धीरे धीरे ये मैच उनके हाथों से बहुत दूर जा चुका है। आणि एक विशेष निवेदन, जर कोणाची बॅट हरवली असेल
तर जामा मस्जिदमध्ये ती बॅट आहे, कोणाची असेल? हो, मग तेच बोलते आहे ना, तिकडे बॅट आहे ना, तेच बोलते. तर जर कोणाची बॅट हरवली असेल तर प्लीज आपण जामा मस्जिदमध्ये जाऊन ओळख पटवून ती बॅट घेऊन जायचं आहे. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं, मगर पहली गेंद पर यहाँ पे पहली सफलता, जस को लगातार 2 सफलताएं बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है और हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं. इस प्रतियोगिता में कल एकमात्र हैट्रिक हमें देखने को मिला, उसी के साथ आज भी हैट्रिक देखने को नहीं मिला है. क्या यहाँ पे फिर से एक बार दूसरा हैट्रिक हमें देखने को मिलेगा? क्योंकि इसके पहले एकमात्र हैट्रिक लेने वाले गेंदबाज है रुपेश चांदवीड़कर. एन मौके पर आकर उन्होंने कमाल की गेंदबाजी की थी, जब जीतने के लिए 3 गेंदें और 13 रनों की जरूरत थी. ओहो, शायद यहाँ पे अपील तो है. आरिफ का जबरदस्त अपील, कड़ा अपील, मगर शायद आरिफ भी जानते हैं कि गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है, क्योंकि उनके चेहरे से स्माइल बता रही है. बहुत ही अच्छा अपील, मगर आरिफ कमाल का अपील, ये होना चाहिए. अपील इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग इन क्रिकेट. जी हाँ, इसमें तब हवा में उछाल कर खेला है, कैच उसके नीचे आने की कोशिश, वाह कमाल का शानदार जबरदस्त छन्नाटेदार ये कैच, एक हाथ में, और एक बल्लेबाज आउट होकर मैदान से बाहर जाएंगे. चार गेंदें मात्र डाली और 4 गेंदों में 3 बल्लेबाजों को चलता किया है, एक भी रन खर्च किए बिना. कमाल की गेंदबाजी, जसीम के लिए ताली होनी चाहिए. वेरी वेल डन जसीम, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. इस मैदान पर इस तरह की गेंदबाजी हमने बहुत रेयर देखी है, कम देखी है. अब हमें सवाल निशान है कि मैन ऑफ द मैच के लिए किसके पक्ष में जाए, क्योंकि मुसेब ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, फरहान ने तो लाजवाब मैच का रुख बदल दिया. कमाल की गेंदबाजी की थी फरहान ने, मगर जसीम ने फिर से एक बार अंतिम ओवर में मात्र 4 गेंदें डिलीवर